स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना जय महाराष्ट्र। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण घटना समितीवरील महत्त्वाचे काही प्रश्न पाहिले व या प्रश्नात मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारला, ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे होते। तर चला तर मग पाहू किती जणांना त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आले। प्रश्न, मागील विचारलेला प्रश्न, घटनेची हस्तलिखित प्रत कोणी तयार केली, म्हणजे संविधान कोणी लिहिलं? तर त्यांचं नाव आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा। पण कोणत्या भाषेत लिहिला? तर ती भाषा आहे इंग्रजी। प्रश्न दुसरा, घटनेची हिंदी भाषेतील हस्तलिखित प्रत कोणी तयार केली? हा प्रश्न पण येऊ शकतो। तर यांचे योग्य उत्तर आहे वसंत वैद्य। काय नाव आहे मित्रांनो? वसंत वैद्य। पुढील प्रश्न, प्रश्न तिसरा, वंदे मातरम या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून कधी मान्यता देण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे 24 जानेवारी 1950 रोजी। हे गीत आनंदमठ या कादंबरीमधून घेतलेले आहे। त्यांचे लेखक बंकिमचंद्र चटर्जी। प्रश्न चौथा, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण व त्यांची निवड कधी करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। तर यांची निवड 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली। प्रश्न पाचवा, मसुदा समितीने घटनेची अंतिम मसुदा संविधान सभेला कधी सादर केला? तर 4 नोव्हेंबर 1948। प्रश्न सहावा, भारताने संविधानाचा स्वीकार कधी केला? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी। तर याच्यावरून एक अजून प्रश्न उद्भवतो मित्रांनो, की भारताने संविधानाची अंमलबजावणी कधी केली? तर त्याचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी। या दोन प्रश्नामध्ये गोंधळ होऊ देऊ नका। संविधान तयार करण्यासाठी एकूण किती वेळ लागला? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी संविधान तयार करण्यास लागला। पुढील प्रश्न, प्रश्न 8वा, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक अधिकार समितीचे अध्यक्ष कोण? सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न 9वा, कितव्या अधिवेशनात घटना समिती सार्वभौम झाली? हा प्रश्न विचारू शकतात मित्रांनो। 5वे अधिवेशन 14 ऑगस्ट 1947 ते 30 ऑगस्ट 1947 हा कालावधी आहे 5व्या अधिवेशनाचा। प्रश्न 10वा, अल्पसंख्याक अधिकार उपसमितीचे अध्यक्ष कोण? तर H.C. मुखर्जी। प्रश्न 11वा, घटना समितीचे निशाण चिन्ह कोणते? तर याचे योग्य उत्तर हत्तीचे चिन्ह। मित्रांनो, आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जे जे प्रश्न पाहिलोत त्यापैकी एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, ते लिहून काढा किंवा पुन्हा पुन्हा पाहून सराव करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन स्पर्धेविषयी। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।